नमस्कार, मी नवनाथ बन, करिअर मंत्री या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत। पायलट होईल आकाशी जाईन असं अगदी लहानपणापासून आपण कवितेत वाचतो। प्रत्येकाचं पायलट होण्याचं स्वप्न असतं, कारण ते क्षेत्रच आकाशाला गवसणी घालण्याची संधी त्यानिमित्ताने आपल्याला मिळत असते। परंतु ते होण्यासाठी काय केलं पाहिजे, करिअरची वाट निवडताना काय काळजी घ्यावी, या सगळ्या विषयात आज आपण बोलणार आहोत। आणि त्यासाठी लीना जुवेकर दत्तगुप्ता मॅडम आपल्यासोबत आहेत। मॅडम, खूप खूप स्वागत आहे। नमस्कार। खरं तर हे वेगळं क्षेत्र आज आपण मुद्दा म्हणून बघणार आहोत की एव्हिएशन फील्ड, की ज्याच्यामध्ये आपल्याला एक आकाशात उडण्याची आणि आकाशाला गवसणी घालण्याची संधी या निमित्ताने मिळते। तर हे क्षेत्र कसं आहे, सिव्हिल एव्हिएशन म्हणजे नेमकं काय? क्षेत्र फार सुंदर आहे आणि सिव्हिल एव्हिएशन म्हणजे आपण जे पायलट, केबिन क्रू, इंजिनियर हे जे सगळे लोक ही क्षेत्र जी मोडतात ती सिव्हिल एव्हिएशनच्या अंडर आहे। सिव्हिल एव्हिएशन इज अथॉरिटी, त्याच्या अंडर DGCA ही येते, डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशन। त्याच्या अंडर आम्ही एव्हिएशनवाले सगळे येतो। बरोबर। त्यातलं प्रामुख्यानं सगळ्याच्या आवडीचं क्षेत्र कुठलं असेल तर ऑफकोर्स पायलट। तर पायलट होण्यासाठी काय पात्रता असते आणि कसा अभ्यासक्रम असतो तो? पायलट होण्यासाठी 10+2 विथ फिजिक्स अँड मॅथ्स आणि इंग्लिश लागतं आणि त्याच्यासाठी 3 वर्षाचा कोर्स असतो। आपल्या इथे ऑलमोस्ट सगळ्या स्टेट्समध्ये इन्स्टिट्यूट्स आहेत ह्याच्या। मुंबईत जे बॉम्बे फ्लाइंग क्लब आहे खूप प्रख्यात आहे, बरीच जुनं आहे। कार्व्हर एव्हिएशन आहे, अशा 3-4 इन्स्टिट्यूट्स आहेत आणि ऑल ओव्हर इंडियात पण इग्रुवा आहे, ऑल ओव्हर इंडियात आहेत, प्रत्येक स्टेटला आहेत इन्स्टिट्यूट्स याच्या। आणि त्याचा 3 वर्षाचा कोर्स असतो बेसिक। त्याच्यामध्ये बऱ्याच आणखीन गोष्टी येतात, त्याच्यासाठी आपण DGCAची साईट रेफर करू शकतो, www.dgca.nic.in। त्याच्यावर पूर्ण आपल्याला डिटेल माहिती, हो डिटेल माहिती सगळी दिलेली असते आपल्याला। काय त्याच्या एक्झाम्स असतात, कुठले लायसन्सेस आहेत, त्याच्यासाठी काय करावं लागतं, सगळं दिलेलं असतं। साधारणतः याची ॲडमिशन प्रोसेस कधीपासून सुरू होते? 12वी नंतर लगेच आता निकाल लागलेले आहेत 12वीचे, तर ॲडमिशन प्रोसेस वगैरे कधीपासून सुरू होते? हां, त्याच्यासाठी या इन्स्टिट्यूट्सला आपण कॉन्टॅक्ट करू शकता आणि मग तिथे आपल्याला त्यांचे जे प्रोसिजर आहे ते कंप्लीट केल्यावर ॲडमिशन मिळते। अच्छा, महाराष्ट्रात असे किती कॉलेजेस आहेत की जे विद्यार्थ्यांना सोयीचे पडतील महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या? महाराष्ट्रातलं आहे बॉम्बे फ्लाइंग क्लब, त्यांचं फ्लाइंग चालतं धुळ्याहून, पण त्यांचं ऑफिस इथे जुहू एअरपोर्टला आहे। आणि कार्व्हर एव्हिएशन आहे जे बारामतीला आहे। ही 2 तर आहेतच। अच्छा, या 2 कॉलेजमध्ये, बारामतीच्या आणि मुंबईच्या दोन्ही कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश मिळता येऊ शकतो। पण तो साधारणतः हा पायलट म्हणलं की खूप मोठं आपल्याला वाटतं, पण तो त्यासाठीचं फी स्ट्रक्चर काय, किती फी असते, त्याबद्दल थोडीशी माहिती सांगाल? साधारणतः 30 ते 35 लाख मिनिमम आहे। मग त्याच्यानंतर 3 वर्षाची मिळून? हो, पण थोडी ती जास्त जाते पुढे, कारण की आपल्या इथे 300 तासाचा टोटल हे असतं, त्याच्यात 200 तास ट्रेनिंग असतं। मग त्याच्यानंतर तुमचं सिम्युलेटरवर असतं ट्रेनिंग, मग क्रॉस कंट्री असतं, मग स्पेसिफिक असतं, मल्टी इंजिन असतं, अशा बऱ्याच त्याच्यात आहेत। तेव्हा तुम्हाला फॉरेनलाही जावं लागतं, मग तो सगळा खर्च धरून थोडंसं बजेट वाढू शकतं। साधारणतः 3 वर्षाचा हा पायलटचा कोर्स आहे। या 3 वर्षामध्ये विद्यार्थ्यांकडनं कशी तयारी करून घेतली जाते, त्याच्या काय काय स्किल डेव्हलप केले जातात? बेसिक तर तुम्ही जे फिजिक्स आणि मॅथ्स असतं ते बेसिक असतंच त्याच्यात। मग त्याच्यानंतर तुम्हाला जे 200 तास असतात ते DGCA सिलेबस दिलेला आहे, त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगितले ती साईट तुम्ही रेफर करू शकता। त्याच्यात येतं CAR आहे, त्याला सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट असं त्याचा फुल फॉर्म आहे। त्याच्यात सेक्शन 7 जो आहे तो ऑपरेशनसाठी म्हणजे पायलटच्या ट्रेनिंग्स वगैरे ह्याच्यासाठी आहे। त्याच्यात सिरीज B पार्ट 2 इश्यू हा जे आहे, इश्यू ऑफ CPL पार्ट 4, हे सगळे त्याचे सिरीज आणि पार्ट्स आहेत, ते आपल्याला रेफर करावे लागतात। त्याच्यात टोटल प्रत्येक क्षेत्राबद्दल माहिती दिलेली आहे आणि वी हॅव टू फॉलो सगळे रूल्स आणि रेग्युलेशन DGCAच्या साईटवर दिल्याप्रमाणे फॉलो करूनच करायला लागतात। जसं एअरक्राफ्ट पायलट झाल्यानंतर त्याला करिअरच्या संधी कुठे कुठे आहेत, म्हणजे भारतात तर आहेत, त्याशिवाय बाहेर जाण्याची संधी आहे का परदेशामध्ये? हो, परदेशातही आहेत, भारतातही आहेत। भारतात तुम्हाला भारतीय लायसन घ्यावं लागतं, त्याच्यासाठी जसं मी सांगितलं की 200 तास DGCAच्या सिलेबसप्रमाणे करावे लागतात। त्याच्यात 100 आवर्स PICचे असतात, 50 आवर्स मी तुम्हाला सांगितलं साईट फ्लाईंग ॲज सिटी फ्लाईंग ॲज PIC, मग 20 आवर्स इन्स्ट्रुमेंट फ्लाईंग, असे सगळे टोटल जे 300 तास झाल्यानंतर तुम्हाला ह्याच्यात जेव्हा तुम्ही ॲडमिशन घेता तेव्हा पहिले असतं SPL,
दॅट इज स्टुडंट पायलट लायसन. मग PPL असतं, प्रायव्हेट पायलट लायसन. त्याच्यानंतर कमर्शियल पायलट लायसन, दॅट इज CPL. असे सगळे त्याचे स्टेप बाय स्टेप आहेत. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला ग्राउंड ट्रेनिंग असतं. साईड बाय साईड हे सगळं त्या 3 वर्षात घेतलं जातं आपलं. आणि ह्या सगळ्या एक्झाम्सचं 70% इज कंपल्सरी पासिंग. अच्छा, 70% कंपल्सरी, त्याशिवाय तुम्हाला लायसन मिळणार नाही. आणि 12वीला असे काय अमुक टक्केवारी पाहिजे असं काय आता सध्या नाही. अच्छा, जसं आपण एअरक्राफ्ट पायलट असं म्हटलं तसं हेलिकॉप्टर पायलट हे होण्यासाठी काय पद्धत आहे? सेम प्रोसिजर आहे, सेम. पण हेलिकॉप्टर पायलट इन्स्टिट्यूट आता सध्या इंडियात नाही शिकवत आहेत. आपल्याला बाहेर जाऊनच करावं लागतं. म्हणजे आपल्याकडे ते उपलब्ध नाहीये सध्या नाहीये. अच्छा, जसं हे 2 पायलटची क्षेत्र झाली, याशिवाय आणखी कुठल्या संधी आहेत करिअरच्या? इंजिनियर आहे. तुम्ही एअरक्राफ्ट किंवा हेलिकॉप्टर इंजिनियर होऊ शकता. त्याला एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनियर म्हटलं तर AME कोर्सेस करावं लागतं. सेम 10+2 झाल्यानंतर सायन्स ऑफकोर्स. आणि त्याच्यानंतर प्रत्येक स्टेटला त्यांच्या पण इन्स्टिट्यूट्स आहेत. आणि त्यांचा 3 वर्षाचा कोर्स असतो. त्याच्यात 2.5 इयर्सचा त्यांचा टोटल ट्रेनिंग असतं, त्या कॉलेज ट्रेनिंग असतं. आणि त्याच्यात जे AME कोर्समधलं 2.5 इयर्स कंप्लीट झाल्यावर आपल्याला 6 महिने जे असते ते ऑन जॉब ट्रेनिंग करावं लागतं. ते कुठल्याही कंपनीत जेव्हा तुम्ही जॉईन करावं लागतं तिथे 6 महिने एअरक्राफ्ट किंवा हेलिकॉप्टरवर त्याच्यावर तुम्ही चूज करून ट्रेनिंग घ्यायचं. मग तुम्हाला COFC मिळते, दॅट इज सर्टिफिकेट ऑफ कॉम्पिटन्सी. ते तुम्हाला मिळतं. मग त्याच्यानंतर तुम्हाला फुल-फ्लेज जेव्हा इंजिनियर बनायचं आहे, म्हणजे AME झाल्यानंतर तुम्हाला DGCAचे पेपर्स असतात. जे 3 पेपर्स आहेत ते पास करायचे. जसं पायलटचे 5 असतात, इंजिनियरचे 3 पेपर आहेत. त्याच्यात कॅटेगरीज आहेत, ते तुम्हाला पास करावे लागतात. बरोबर आहे. आणि यासाठी जसं बाकी इंजिनिअरिंगची कुठलीही परीक्षा द्यायची असेल किंवा ऍडमिशन घ्यायचं असेल तर CET कंपल्सरी आहे, तसं नाही. याला CET नाही आहे. पण प्रत्येक इन्स्टिट्यूटचे आपापले प्रोसिजर्स आहेत, दॅट यू नीड टू फॉलो. आणि महाराष्ट्रात असे किती कॉलेजेस आहेत की ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांना ऍडमिशन आहेत ना? महाराष्ट्रातही आहेत, प्रत्येक स्टेटला आहेत. चेन्नईला आहे, कोलकात्याला आहे, महाराष्ट्र जसं बॉम्बे फ्लाइंग क्लब मी सांगितलं, असे प्रत्येक आहेत. अच्छा, आणि ही जे इंजिनिअरिंगची डिग्री झाल्यानंतर त्याला करिअरच्या वाटा कशा उपलब्ध होतात? साधारण त्याचं सॅलरी स्ट्रक्चर वगैरे काय असतं मिनिमम? प्रत्येक कंपनीचं आपलं वेगळं आहे ऑन जॉब ट्रेनिंग. कोणी 15,000 सुरू करतो, कोणी 20,000 करतं. जसं प्रत्येक इंजिनियरला एकदा फुल-फ्लेज तुम्ही स्पेसिफिक लायसन घेतल्यावर तुमचे हे वाढत जातात, सॅलरी पॅकेज वाढत जातं. अच्छा, हां. या जसं आपण म्हटलं की पायलट नाही होता आलं, एखाद्याला इंजिनियर नाही होता आलं, तर आणखी कुठली संधी आहे म्हणजे केबिन क्रू वगैरे? तर त्यासाठीची प्रोसेस आणि त्यात कुठल्या कुठल्या ऑप्शन्स आहेत? हां, केबिन क्रू होतात ना, एअर होस्टेस होता येतं. काहीच ठिकाणी पर्सर घेतले जातात. पर्सर म्हणजे पुरुष होस्ट करतो, तिकडे सर्व्हिस देतो तो. आणि एअर होस्टेसचं फ्रँकफिन इन्स्टिट्यूट्स आहे, ते ट्रेनिंग देते. 10+2 त्यालाही लागतं, पण कुठलीही स्ट्रीम चालते, नॉट कंपल्सरी फिजिक्स अँड मॅथ्स. जसं एअर होस्टेसला महिलांना प्राधान्य दिलं जातं, तसं पायलट होण्यासाठी असं काही बंधन नाही ना? नाही. त्यामुळे कुणालाही पायलट होता येईल. येस. त्यामुळे हे करिअरची खूप चांगली संधी आहे. आणि आताच केंद्र सरकारनं उडान योजना घोषित केली आहे, ज्याच्यामुळे छोट्या छोट्या शहरांना सुद्धा विमानानं कनेक्ट करण्याचा प्रयत्न असेल. त्यामुळे या क्षेत्रात मोठ्या संधी भविष्यामध्ये उपलब्ध होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला सुद्धा या क्षेत्रामध्ये उडी घ्यायला नक्कीच हरकत नाही. याशिवाय तुमच्या मनात आणखी या करिअरबद्दलचे प्रश्न असतील त्यासाठी 02266160126 हे आमचे दूरध्वनी क्रमांक आहे. तुम्ही आम्हाला फोन करून प्रश्न विचारू शकता. एक छोटासा ब्रेक नंतर लगेच परत येतोय. पाहत राहा करिअर मंत्र. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं स्वागत. एव्हिएशनमध्ये करिअरच्या संधी कुठल्या आहेत या विषयात आपण बोलतोय. तुमच्या मनात या संदर्भात काही प्रश्न असतील तर 02266160216 या आमच्या दूरध्वनीवर फोन करून तुम्ही आम्हाला प्रश्न विचारू शकता. हर्षद शिंदे आता बोलतायत शिरूरहून. हर्षद, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. म्हटलं याला पायलट या कोर्ससाठी तर त्याला मला वाटतं फोन कट झाला. त्याला असं विचारायचं की आर्ट सायन्स कंपल्सरी आहे का? तर आपण मला वाटतं मुद्दा क्लिअर केला की सायन्स असणं आवश्यक आहे. जर आपली दुसरी स्ट्रीम असेल तर फिजिक्स अँड मॅथ्स आणि पायलटसाठी इंग्लिश सुद्धा कंपल्सरी आहे. अच्छा, आपण एअर होस्टेसचा मुद्दा ब्रेकवर जाण्याच्या आधी बोलत होतो. तर त्याच्यामध्ये संधी कुठल्या आहेत आणि किती वर्षाचा कोर्स असतो साधारणपणे? प्रत्येक इन्स्टिट्यूटमध्ये मिनिमम 6 महिने ते 1 वर्षाचा कोर्स आहे. आणि त्याच्यासाठी क्रायटेरिया 10+2चाच असतो. अच्छा, ग्रॅज्युएशन असेल तर वेल, आणि 18 इयर्स अँड अबाव एज पाहिजे.
त्याच्यासाठी जसं मी सांगितलं 10+2 एनी स्ट्रीम, नॉट कंपल्सरी सायन्स. मग हाईट मिनिमम 157 पाहिजे. त्याच्यानंतर प्रपोर्शनेट पाहिजे तुमच्या वेट्सला. वेट तुमचं ॲज पर BMI असतं. ओके, BMI इज बॉडी मास इंडेक्स. मग मला वाटतं त्या मुद्द्यावर आपण बोलूया. आणखी एक फोन येतोय आपल्याला. वरुण भारती बोलतायत नंदुरबारून. वरुण, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर, वरुण भारती बोलतोय. बोला सर. ते DGCA जी परीक्षा असते, DGCA, ते पेपर कसे असतात, म्हणजे करिअर वगैरे कसे असतात? ओके, DGCA ची जी परीक्षा असते त्याचे पेपर्स वगैरे कसे असतात? तुम्हाला ती इन्स्टिट्यूटमध्ये तुम्ही जेव्हा जॉईंट होता तेव्हा त्याचा अभ्यास करून घेतला जातो. पूर्ण ट्रेनिंग दिलं जातं. त्याचे ग्राउंड क्लासेसही असतात. जेव्हा तुम्हाला फ्लाईंगचं जसं ट्रेनिंग दिलं जातं तसं ग्राउंड क्लासेसमध्ये तुम्हाला या परीक्षेसाठी तयार केलं जातं. अच्छा. तर त्याचे पेपर्स हे मी जसं सांगितलं 5 पेपर्स आहेत त्याचे. ते तुम्हाला अपिअर करावे लागतात. त्याच्यानंतरच तुम्ही पूर्ण 5 पेपर क्लिअर केल्यावर यू कॅन बी अ पायलट. अच्छा, ओके. अक्षदा बोलतायत आपल्याला मुंबईवरून. अक्षदा, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार सर. नमस्कार. मी अक्षता बोलते मुंबईवरून. बोला. माझा मुलगा आता 10वी झालाय. अच्छा. त्याला 77% आहेत. अच्छा. तर त्याला सायन्स मधून करायचं आहे. तर काय करायचं पुढे, म्हणजे त्याच्या पुढे 11वी 12वी नंतर त्याला काय कोर्स आहे वगैरे हे मला विचारायचं आहे. 77% आहेत, आता 10वीला आहे. त्यांनी आतापासून काय तयारी केली पाहिजे? नाही, 12वी केलं पाहिजे. 12वी सायन्स जर पायलट बनायचं असेल तर. आणि 12वी सायन्स झाल्यावर मी जसं सांगितलं तसे इन्स्टिट्यूट्स आहेत, तिथे जॉईन करावं आणि तिथे मग प्रॉपर ट्रेनिंग घ्यावं. प्रॉपर ट्रेनिंग नसेल आणि तुमचे पेपर क्लिअर नसतील जे रेग्युलेटरीमध्ये दिलेले आहेत रूलप्रमाणेच करावं लागतं. इट्स नाही की आपण कुठेही गेलो आणि शिकलो असं नाही चालत. जे DGCAच्या अंडर रूल रेग्युलेशन येतात त्याप्रमाणेच आपल्याला पूर्ण अभ्यास करावा लागतो. आणि तो कम्प्लीट झाला, आपली एक्झाम पास झाली की देन मग पुढे आपण पहिले स्टेप क्लिअर करतो टुवर्ड्स पायलट बनण्याची. अच्छा. क्रू मेंबरचा मगाचा मुद्दा आपला अर्धवट राहिला होता. जसं 18 इयर्स अँड अबाव एज, क्लिअर आयसाईट, मग 157 सेंटीमीटर प्रपोर्शनेट टू युअर बॉडी, आणि मग क्लिअर आयसाईट पाहिजे. त्याच्यानंतर वेल ग्रूम पाहिजे, क्लिअर स्किन पाहिजे, कुठलाही स्कार चालत नाही, स्किनवर टॅटू चालत नाही. हो, टॅटू अजिबात चालत नाही. आणि कुठलाही स्कार म्हणजे कुठलाही आपल्या शरीरावर कुठलाही जखमेचा मार्क वगैरे असतं ते नाही चालत. अच्छा. तर या गोष्टी, आणि ऑफकोर्स बॉडी कुठलाही हा जो स्कार असेल तो विजिबल नसला पाहिजे बॉडीवर. अच्छा. आणि मगाशी आपण इंजिनिअरिंग विषयात बोलत होतो की हल्ली मुलांचं इंजिनिअरिंगकडे कल खूप वाढलेला आहे. बरोबर. तर त्यामध्ये प्रवेश घेताना काय काळजी घ्यावी साधारणपणे? जे मगाशी सांगितलं त्याच कंटिन्युएशनमध्ये 10+2 विथ फिजिक्स अँड मॅथ्स. आणि ह्या इन्स्टिट्यूट जे आहे तिथे जॉईन करावं. आणि मग तिथे जो ऑन जॉब ते प्रॉपर ट्रेनिंग असतं त्यांचं 2.5 इयर्सचं. त्याच्यानंतर 6 महिन्याचं ऑन जॉब ट्रेनिंग होतं. तिथे तुम्ही चूज करू शकता की तुम्हाला रोटरीला जायचं. रोटरी म्हणजे हेलिकॉप्टर्स, त्याला जे पंखे असतात रोटर्स असतात त्यामुळे रोटरी म्हणतात. आणि फिक्स विंग म्हणजे एअरक्राफ्ट. कुठल्या साईडला जायचं त्याप्रमाणे आपण त्या कंपनीमध्ये ट्राय करायचं जॉबसाठी. आणि मग ऑन जॉब ट्रेनिंग मिळतं आपल्याला. त्याच्यानंतर आपल्याला ते सर्टिफिकेट असतं. त्याच्यानंतर जे DGCAच्या एक्झाम्स असतात पेपर क्लिअर करायला लागतात आपल्याला. ते जे रूल्स अँड रेग्युलेशनचा कंपल्सरी पेपर असतो जो बेसिक असतो, जे अगेन कारमध्ये म्हणजे CAR जे सिव्हिल एव्हिएशन रिक्वायरमेंट आहे त्याच्यात दिलेलं आहे. ओके. मग बेसिक इंजिनिअरिंग हा सेकंड असतं. आणि मग स्पेसिफिक असतात म्हणजे त्याच्यात असतं HA, RA. HA म्हणजे फिक्स विंगचा, RA म्हणजे रोटरीचा, असे CA, CT, LA, P असे बरेच आहेत त्याच्यात. आणि ते टप्पे आपल्याला पूर्ण करावे लागतात. आपल्याला शुभम शिंदे बोलतायत अक्कलकोटून. शुभम, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा. शुभम, आवाज पोहोचतोय? बोला. हा पोचतोय सर. बोला बोला. तर नेमकं अभ्यासक्रम कशाशी निगडीत राहते सर? एव्हिएशनचा अभ्यासक्रम कशाशी निगडीत असतो? एव्हिएशनचा अभ्यासक्रम कसा असतो? एकदा ऍडमिशन घेतलं ठीक आहे, त्याचा अभ्यासक्रम मध्ये कसा असतो? म्हणजे गणित चांगलं जास्त असतं? हो, फिजिक्स आणि मॅथ्स कंपल्सरी, बेसिकच त्याच्यावर सगळं असतं तुमचं. नाही, पुढे ऍडमिशन घेतल्यानंतर पुढे कसं असतं? अभ्यासक्रम कसा असतो? अभ्यासक्रम टफ आहे आणि पासिंग हे कंपल्सरी आहे. 70च्या खाली असेल तर तुम्ही फेल होता. दरवर्षी 70% किमान मार्क पाहिजे. दर एक्झाम 70% पाहिजेतच. ओके. आपल्याला संगम बोलतायत. संगम, स्वागत आहे तुमचं, तुमचा प्रश्न विचारा.
मला वाटतं काही तांत्रिक कारणामुळे आपला आवाज पोहोचत नाही. मगाशी तुम्ही म्हणत होता की 70% कंपल्सरी आहे पायलट होण्यासाठी, तसं इंजिनिअरिंग होण्यासाठी मिनिमम 70%. अच्छा, तिकडेही तुम्हाला जर का हे घ्यायचं असेल तर 70% हवी आहे. आणि तसं अगदी एअर हॉस्टेससाठी काय नाही, 70% असं नाहीये. त्यांचा जो कोर्स आहे तो कम्प्लीट व्हावा लागतो आणि बाकी जे मी क्रायटेरिया सांगितले त्याच्यात तुम्ही फिट पाहिजे आणि मग एअरलाईन्सचे इंटरव्ह्यूसाठी कॉल येतात. बेसिक एज्युकेशन किती हवं? 10+2 का 10+2 आहे. ग्रॅज्युएशन असेल तर चांगलं असतं. काही एअरलाईन कधी ग्रॅज्युएशनला जास्त प्राधान्य देतात. म्हणजे तुम्ही जेव्हा इंटरव्ह्यूला जाता तेव्हा या पण गोष्टी बघितल्या जातात. अच्छा, आणि त्याच्यामध्ये ग्रॅज्युएशन मध्ये तुम्हाला अमुक टक्केवारी पाहिजे नाही, असं काही बंधन नाही. याशिवाय आणखी कुठल्या संधी आहेत या? ग्राउंड स्टाफ. ग्राउंड स्टाफमध्ये पॅसेंजर हँडलिंग येतं. पॅसेंजर हँडलिंगमध्ये बऱ्याच गोष्टी येतात. आणखीन कार्गो असतं त्याच्यात, मग रॅम्प असतं. हे सगळे ऑन जॉब ट्रेनिंग येतात. ग्राउंड स्टाफ तुम्हाला जे मी ग्राउंड स्टाफ सांगितलं त्याच्यात ग्राउंड स्टाफसाठी तुम्हाला कोर्सेस करावे लागतात. त्याच्यासाठी मिनिमम ग्रॅज्युएशन कंपल्सरी आहे. कुठलीही स्ट्रीम चालते, कुठलीही स्ट्रीम म्हणजे आर्ट्स, कॉमर्स, सायन्स काहीही चालतं. आणि ग्रॅज्युएशन झाल्यावर तुम्हाला एअरलाईनचा डिप्लोमा करावा लागतो, आयटाचा. एअरलाईन टुरिझम चालतो किंवा मग ट्रॅव्हल अँड टुरिझम मॅनेजमेंट कोर्स असतो, तोही चालतो. हां, तर हे तुम्हाला कोर्सेस करावे लागतात. आपल्याला आणखी एक फोन आहे. सूरज बोलतायत अंधेरीहून. सूरज, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. BBM नावाचा कोर्स आहे, बॅचलर ऑफ मास मीडिया. BMM बॅचलर ऑफ मास मीडिया. अच्छा, त्याच्यामध्ये पुढे करिअर अपॉर्च्युनिटीज काय आहेत? म्हणजे ऍक्च्युली सूरज, आपण आज मुद्दामून सिव्हिल एव्हिएशन पायलट या विषयावर बोलतोय. जेव्हा आपण पत्रकारिता आणि या सगळ्या विषय घेऊ त्यावेळेला नक्की तुझ्या प्रश्नाची उत्तर देऊ. जसं मगाशी आपण बोलत होतो की स्टाफ मेंबर आणि बाकी या टेक्निकल गोष्टी छोट्या छोट्या आहेत, तर त्या निवडताना विद्यार्थ्यांनी काय काळजी घ्यावी? स्वतःला आधी प्रिपेअर करावं. त्यासाठी बेसिक नॉलेज ची माहिती गोळा करावी. म्हणजे तुमच्या ज्या फील्डमध्ये जाणार आहात त्याबद्दल थोडासा एक अभ्यास करावा, जो आपल्याला आजकाल गुगलवर सगळं काही मिळतं. आणि जी मी साईट सांगितली DGCAची त्याच्यावर तर सगळं दिलेलं आहे. ते आमचं बायबल आहे. अच्छा, हो, बरोबर. एव्हिएशन वाल्यांचं. तर त्याच्यावर तुम्हाला सगळी माहिती मिळते. त्याची जर तुम्ही स्टडी केली तर तुम्हाला कळेल की तुम्हाला काय करायचंय, त्याच्यात ज्या क्षेत्रात तुम्ही जाताय त्यात तुम्हाला काय काय करावं लागेल स्टेप बाय स्टेप. त्याचा जर तुम्ही अभ्यास केला तर ते जास्त सोयीचं होईल. आणखी एक आपल्याला फोन आहे. उत्कर्षा बोलतायत मुंबईवरून. उत्कर्ष, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो मॅम, मी आता 10th एक्झाम दिली आहे, तर सायन्स साईड कशी आहे? सायन्स साईड म्हणजे तुला 10वी नंतर सायन्सला जायचंय? अच्छा, तिने 10th एक्झाम दिली आता. सायन्स साईड कशी हे मी नाही सांगू शकत. मी 12th नंतर एव्हिएशनचं सांगू शकते सध्या. सायन्स साईड खूप चांगली आहे. तू नक्कीच तुझा गणितामध्ये आणि बायोलॉजी, बॉटनीमध्ये चांगला प्रगती असेल तर तू नक्की त्याच्यामध्ये प्रेफर करायला हरकत नाही आणि त्याच्यामध्ये तू जाऊ शकतेस. आपण केबिन क्रूबद्दल बोलत होतो, तर त्याच्यामध्ये ॲडमिशनची प्रोसेस आपल्याला कळाली. महाराष्ट्रात अशा काही इन्स्टिट्यूट आहेत का की जिथे त्यांना ट्रेनिंग वगैरे मिळू शकतं? हो, केबिन क्रूचं फ्रँकफिन वेल नोन इन्स्टिट्यूट आहे. मग गरवारे आहे. तर तुम्ही फ्रँकफिन तर सगळ्यांना माहितीच आहे. त्यांचं अंधेरीला आय बिलीव्ह ऑफिस आहे आणि तो कोर्स 6 महिने ते वर्षाचा असतो. त्यांची टेस्ट असते. ह्या सगळ्या क्रायटेरियामध्ये तुम्ही फिट आहात की नाही बघतात आणि मगच ॲडमिशन देतात. दे आर व्हेरी पर्टिक्युलर अबाउट इट. अच्छा, आपल्याला आणखी एक फोन आहे. निराज बोलतायत मुंबईवरनं. निराज, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां, बोला. मला विचारायचं होतं, आता माझी इंजिनिअरिंग झालेली आहे, तर इंजिनिअरिंग झाल्यानंतर काय स्कोप आहे का एव्हिएशन मध्ये? अच्छा, इंजिनिअरिंग कशामध्ये? मेकॅनिकल इंजिनिअरिंग. जरी म्हणजे ही तुम्ही तिथे या क्षेत्रात येऊच शकता, पण त्याच्यासाठी अगेन तुम्हाला जर एअरक्राफ्ट इंजिनियर बनायचं असेल तर जे DGCAचे पेपर मी तुम्हाला सांगितलं क्लिअर करावे लागतात, ते तुम्हाला परत सगळं करावे लागतील क्लिअर. तुम्हाला AMEचं 3 वर्षाचं ते ट्रेनिंग घ्यायला जायची गरज नाही, पण हे पेपर तुम्हाला क्लिअर करावेच लागतात. आणि ऑन जॉब ट्रेनिंगसाठी तुम्हाला कुठेतरी जॉईन व्हावंच लागेल. म्हणजे रूट्सपासून परत स्टार्ट करावं लागेल. तुमचं इंजिनिअरिंग झालं असेल तर म्हणजे तुम्हाला सुरुवात करणं आवश्यक आहे. सूरज दाभाडे बोलतायत आपल्याला पुण्यावरून. सूरज, स्वागत आहे तुमचं. तुमचा प्रश्न विचारा. नाही, आता माझी मुलगी 10वीला आहे. अच्छा, बोला. आता 10वीला गेली. हां, तर तिला एअर होस्टेससाठी काय करावं लागेल? अच्छा, 10वीला मुलगी आहे, एअर होस्टेससाठी काय करावं लागेल? 12वी करावं लागेल
12वी झाल्यानंतर त्या एरोस्टेसच्या कोर्ससाठी जॉईन करू शकतात. जसं मी सांगितलं फ्रँकफिन इन्स्टिट्यूट आहे तशा इन्स्टिट्यूट्सतर्फे, किंवा त्या डायरेक्टही अपियर करू शकतात जर त्या क्रायटेरियामध्ये फिट असतील आणि तेवढ्या कॉन्फिडंट असतील. जरुरी नाही की तुम्हाला हे सर्टिफिकेट पाहिजे, नाही जरुरी नाही. पण मी जो क्रायटेरिया सांगितला की एवढी अमुक हाईट पाहिजे, असं वेट पाहिजे, क्लिअर आयसाईट पाहिजे, बॉडी स्कार नकोत, हे जे क्रायटेरिया सांगितले त्याच्यात फिट असेल, कॉन्फिडंट असेल आणि इंग्लिश इज मस्ट. म्हणजे व्हेरी फ्लुएंट इंग्लिश, लोकल एक लँग्वेज, ह्या 2 गोष्टी एकदम मस्ट. तुमचं चांगलं इंग्लिश असेल, तुमचा कॉन्फिडन्स म्हणजे तुमचं भाषेवर प्रभुत्व चांगलं असेल, आत्मविश्वास चांगला असेल, तर मला वाटतं नक्की या क्षेत्रामध्ये आपण यायला हरकत नाही. आकाशाला गवसणी घालण्याची संधी तुम्हाला या निमित्ताने येऊ शकते. मॅडम, आपण इथे आलात आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. मित्रांनो, करिअर मंत्र या कार्यक्रमात आजच्या भागात आपण इथेच थांबतो. उद्या नव्या पाहुण्यांसह नक्की भेटूया. परंतु जाता जाता एक आठवण, सर्व प्रकारच्या ताज्या बातम्यांसाठी abpmaza.in या आमच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि पाहत राहा ABP माझा.